नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? शुभ सकाळ. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. सो या संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला शेअर आणि लाईक आठवणीने करा. तर महत्वपूर्ण माहिती म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत GNM नर्सिंगसाठी इथे अर्ज प्रक्रिया झाली होती. त्याची मेरिट लिस्ट सुद्धा डिस्प्ले झाली होती. पण आता फायनल मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले झालेली आहे आणि त्याच्यानंतरची काय प्रोसेस आहे ती आपण इथे आज जाणून घेणार आहोत. तर ऑलरेडी मेरिट लिस्ट संबंधीचा व्हिडिओ जो आपल्या चॅनलवरती इथे अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता. ठाणे महानगरपालिका GNM नर्सिंग गुणवत्ता यादी. सो इथे ऑलरेडी यादी प्रसिद्ध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघू. पण तुम्हाला जर डिटेलमध्ये यादी त्या संबंधी माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ बघायला इथे विसरू नका. सो ठाणे महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तो ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत सौ मीनाताई ठाकरे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन जनरल नर्सिंग आणि मिडविफरी GNM 3 वर्षाचा जो कोर्स आहे त्याच्यासाठी इथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑलरेडी इथे बंद झालेली आहे. सो आता फायनल मेरिट लिस्ट जी गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. सो ती संबंधी माहिती आपण जी आहे ती बघणार आहोत. सो इथे सूचना तुमच्यासाठी आहे. सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठाणे महानगरपालिका GNM प्रवेश 2026 आणि 27. सो 3 तारखेला इथे जी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर त्यासाठी त्यांनी इथे 3 दिवस दिले होते, 4, 5 जुलै आणि 6 जुलै. सो 4 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप गुणवत्ता यादीबाबत 6 जुलै दुपारी 3:30 वाजेपर्यंत लेखी आक्षेप न आल्यामुळे सदर जी यादी आहे ती अंतिम गुणवत्ता यादी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. सो कोणती यादी आहे, कोणाकोणाचं नाव इथे सिलेक्ट झालेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण पहिल्यांदा यासाठी प्रोसेस काय आहे ती आपण बघूया. सो ज्यांचं लिस्टमध्ये इथे नाव आलेलं आहे अशा सर्व उमेदवारांनी मुलाखत आणि मूळ प्रवेशपत्रांच्या प्रत्यक्ष तपासणीसाठी शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी पुढील वेळापत्रकाप्रमाणे आहे जी तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे. आणि येताना यासोबत जोडलेल्या यादीतील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि छायांकित प्रती झेरॉक्स जे आहेत अटॅस्टेड करून तुम्हाला नेणं इथे बंधनकारक असणार आहे. सो ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा इथे लागणार आहेत. सो 10 जुलै रोजी ही प्रोसेस होणार आहे. तुमचे इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू जो आहे तो इथे होणार आहे. सो ह्याच्या अंतर्गत इथे 2 जागांसाठी इथे ही प्रवेश प्रक्रिया होती. ठाणे महानगरपालिका अंतर्गत आणि ठाणे जिल्हा अंतर्गत. सो ठाणे महानगरपालिका अंतर्गत या लिस्टमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे इथे 2 जनरल मेरिट लिस्ट आहे ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. सो ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजता आणि ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत ज्यांचं इथे लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी 10 जुलै रोजी सकाळी 9 वाजता इथे मुलाखतीसाठी तुम्हाला हजर राहायचं आहे. सो सकाळी 11 वाजेपर्यंत हजर असलेल्या उमेदवारांचाच मुलाखतीसाठी इथे विचार केला जाणार आहे. सो ही लिस्ट इथे जी आहे फायनल आहे. या संबंधी कुणालाही इथे पत्रव्यवहार किंवा फोनद्वारे माहिती दिली जाणार नाहीये. त्याच्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांनी यासाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. सो मुलाखतीसाठी कुठे हजर राहायचं आहे बघा इथे पत्ता दिलेला आहे. सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था बहुउद्देशीय हॉल तळमजला B विंग राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह ST वर्कशॉप समोर हंसनगर खोपट ठाणे. सो ठाण्यामध्ये खोपट इथे आहे, कॅडबरी जंक्शन पासून नियर बाय आहे. सो खोपट इथे हे प्रशिक्षण संस्था आहे तिथे तुम्हाला इथे हजर राहायचं आहे. संपूर्ण ऍड्रेस दिलेला आहे. जे लांबून येणार आहेत त्यांनी ऑलरेडी ऍड्रेस चेक करून ठेवा कशा प्रकारे तुम्हाला हजर राहायचं आहे. कारण की सकाळी 8 वाजता तुम्हाला इथे हजर राहायचं आहे त्याच्यामुळे तुमची पूर्वतयारी यासाठी असली पाहिजे. सो आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा यासाठी. सो तपासणी करता आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची यादी. सो ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स दोन्ही तुम्हाला इथे लागणार आहेत. सो सगळ्यात सुरुवातीला 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला, 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर तुमची 10वीची गुणपत्रिका, 10वी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे त्याविषयी शाळेचे प्रमाणपत्र असतं ज्याला अटेम्प्ट सर्टिफिकेट आपण म्हणतो ते, 10वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, 11वीची तुमची गुणपत्रिका, 12वीची गुणपत्रिका, त्यानंतर 12वीची जी परीक्षा आहात ती किती प्रयत्नात उत्तीर्ण झालेला आहात त्याविषयीचं अटेम्प्ट सर्टिफिकेट,
12वीचे उत्तीर्णचं प्रमाणपत्र, राज्य शासन, नगरपालिका किंवा जिल्हा परिषद यांच्याकडून मिळालेला जन्माचा दाखला तुमचा, मागासवर्गीय उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडून उपलब्ध होणारा जातीचा दाखला. सो जे कॅटेगरी अंतर्गत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, सो कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यायचं आहे. ज्या कॅटेगरीसाठी इथे नॉन व्हॅलिडिटी, ज्याला आपण जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो, कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ते इथे द्यायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, जे विमुक्त जाती, भटक्या जाती आणि इतर मागासवर्गीय ओबीसी साठी इथे लागणार आहे. सो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट गरजेचं आहे. विवाहित उमेदवार असल्यास पतीचे ॲफिडेव्हिट स्वरूपातील संमतीपत्र, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाकडून उपलब्ध झालेले वैद्यकीय प्रमाणपत्र, मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला यासोबत जोडायचा आहे. तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झालेला वय अधिवास राष्ट्रीयत्वाचा दाखला, एज नॅशनॅलिटी, ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो, तर हे सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे. याशिवाय तुमचं ऍडमिशन जे आहे इथे होणार नाही. रेशन कार्ड तुमचं, तहसीलदार यांच्याकडून प्राप्त झालेला ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 15 वर्षाचा स्थानिक वास्तव्याचा दाखला. सो हा ह्याच्यासाठी खूप महत्वाचा पॉइंट आहे. 15 वर्ष ज्यांचं वास्तव्य आहे त्यांनाच इथे जो आहे प्रेफरन्स किंवा जे ऍडमिशन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर तुमचं अद्ययावत आधार कार्ड, सो आधार कार्ड सुद्धा इथे कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे. सो ही संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही सोबत घेऊन जायचे आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहे. जरी तुमचं लिस्टमध्ये नाव आलं असेल पण तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर तुमचा प्रवेश जो आहे यासाठी कॅन्सल होऊ शकतो. सो उपरोक्त जे वेळापत्रक आहे, हजर राहण्याची जबाबदारी उमेदवारांची असणार आहे. त्याकरता कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. पुन्हा त्यांनी दिलेला आहे ही जी वेबसाईट वरती जे प्रसिद्ध झालेली पीडीएफ हीच फायनल आहे, ही चेक करूनच तुम्हाला जे आहे तिथे जायचं आहे. सो लिस्ट ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मी, त्याची व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल. तुम्हाला लिस्ट जर चेक करायची असेल तरी मी पुन्हा एकदा इथे दाखवते. 2 लिस्ट इथे आहेत. पहिली लिस्ट आहे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिजन, म्हणजे ठाणे महानगरपालिका अंतर्गत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची ही लिस्ट आहे. सो तुमचं नाव, तुमचा फॉर्म नंबर, कोणत्या फॅकल्टी अंतर्गत तुम्ही अप्लाय केलं होतं, तुमचे 12वीचे मार्क्स, पीसीबीचे मार्क्स आणि कोणत्या कॅटेगरी अंतर्गत तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते. ओके, सो ही पूर्ण माहिती आहे. ही लिस्ट आहे ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत. सो ही पूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तुमचं नाव यामध्ये असेल तर नक्कीच सगळे डॉक्युमेंट घेऊन 10 जुलै रोजी तुम्हाला हजर राहायचं आहे. 35 इथे टोटल नावं आहेत. आणि दुसरी जी लिस्ट आहे जनरल मेरिट लिस्ट, ती आहे ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन, म्हणजे ठाणे जिल्हा अंतर्गत. सो ह्याच्यात सुद्धा सेम तुमचं नाव आहे, फॉर्म नंबर, फॅकल्टी, तुमचे 12वीचे मार्क्स आहेत, त्याच्यामध्ये पीसीबीला किती मार्क्स येते आणि कोणत्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही फॉर्म भरला होता ते. ओके, सो ही संपूर्ण लिस्ट आहे. ही डिटेल लिस्ट, याची संपूर्ण माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. सो 42 नावं आहे. सो जवळजवळ 30 जागांसाठी ही भरती असते. सो प्रत्येकी ह्याच्यानुसार सिलेक्शन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. सो जर काही डाऊट असतील ह्याच्यामध्ये, अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर नक्की करा. ज्यांनी अर्ज केलेले आहे तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.